श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 मे म्हणजेच बुधवारी अपरा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. ब्रह्मपुराण आणि विष्णू पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथानुसार अपरा एकादशी अत्यंत पुण्यकारक मानली जाते. असा विश्वास आहे की हे व्रत पाळल्याने माणूस अगदी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो. असे म्हटले जाते की भगवान कृष्णाने युधिष्ठिराला याचे महत्त्व समजावून सांगितले की अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि उदार दान करणे यासारखे लाभ या एकादशीमुळे मिळतात. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद पुण्य असे आहे. तसेच अपरा एकादशीचं व्रत केल्याने पूर्वजांना संतुष्टी प्राप्त होते, समृद्धी आणि मृत्यू पश्चात आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळते. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते, कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्त करते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस, पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यास, संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते. या एकादशीला अचला एकादशी, जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापापासून मुक्ती मिळते. तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांना शांती मिळते. अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात. यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते. तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करू शकतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी तहानलेला पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं. त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे. पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, त्याचबरोबर तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे.
तसेच माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची। तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। शेवटी आरती करायची, प्रसाद वाटप करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे। अपरा एकादशीचं व्रत सोडल्यानंतर दान करणं शुभ मानले जाते। या दिवशी गरजूंना किंवा मंदिरात धान्य, फळे, कपडे किंवा पैसे दान करावे। धार्मिक श्रद्धेनुसार द्वादशी तिथीला दान केल्याने जीवनात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही, समृद्धी वाढते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचा आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये येणारी कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच येत असते आणि म्हणूनच जेव्हा अशा विशेष तिथीला आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काही प्रभावी उपाय करतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, त्याचबरोबर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे। असं हे हळदी टाकलेलं पाणी आपल्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही। आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, अलक्ष्मी, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। तर स्वच्छ कपड्याने आपल्याला ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्यात। घराचा उंबरठ्याच्या बाहेर जी जागा आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे। त्याचबरोबर अपरा एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला आपल्या उंबरठ्यावर जिथे आपण हळदीचं लेपन केलंय त्याच्याबरोबर मधोमध एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित काढायचं, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं। त्याचबरोबर स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। जेव्हा आपण कुंकवापासून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर स्वास्तिक बनवतो तर त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते। तसेच धन लाभाचे योग सुद्धा तयार होतात। तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर स्वास्तिक बनवल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। त्याचबरोबर असे हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो। त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा कुंकवाने काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी असतात। या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल टाकायचं आहे। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकून घ्यायची। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो तयार केलेला तो प्रज्वलित करून ठेवायचा। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर न जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। प्रयत्न करून सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तापासून 9:30 वाजेपर्यंत कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या स्वागताकरता ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय म्हटला जातो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।